श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. देव म्हणतात, बाळा माझ्याकडे लक्ष दे, मी तुझी भयंकर चिंता दूर करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. जो फक्त हा व्हिडिओ बघणार आहे त्याची इच्छा मी पूर्ण करणार आहे. बाळा, देवाच्या या भक्तीसाठी जर तू समर्थ असशील तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप कर आणि देवाचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. बाळा, देव तुझ्यासाठी एक आशीर्वाद घेऊन आले आहेत. आशीर्वाद तुझ्या सर्व चिंता दूर करणारे आहेत. त्याचबरोबर तुझ्या मनात असलेली प्रत्येक इच्छा देखील पूर्ण करणार आहे. म्हणून बाळा, हा व्हिडिओ अजिबात चुकवू नकोस. सहमत असशील तर आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब कर. बाळा, देव म्हणतात, मी तुझ्यापर्यंत आलो आहे. याचा अर्थ मी तुझ्या खूप जवळ आलो आहे. मी तुझ्याशी प्रत्यक्षपणे आज बोलणार आहे. बाळा, तू माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेस. मी तुला माझ्या चरणाचे स्थान दिले आहे. मी तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये तुझ्या खांद्याला खांदा लावून तुला मदत करणार आहे. बाळा, वाईट विचार मनात असतील तर लगेच काढून टाक, कारण हा व्हिडिओ तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. बाळा, डोळे बंद कर आणि शांतपणे मी सांगतोय ते ऐकून घे. जीवनात प्रत्येक गोष्टीचा काही ना काही फायदा नक्कीच असतो आणि त्या फायद्याबरोबरच ही गोष्ट चांगली की वाईट असते. बाळा, चांगल्या किंवा वाईट गोष्टीमधील फरक तुला समजायला हवा आणि त्याच्यासाठी कृतीबरोबर गोष्ट मनापासून करायला देखील हवी. जीवनात अनेक गोष्टी तुला चिंताग्रस्त करत असतात, म्हणून बाळा, प्रत्येक गोष्ट चुकीची असते असे नाही. जीवनात कधी कधी यश प्राप्त करण्यासाठी तुला खडतर मार्गावरती देखील चालावं लागेल. पण बाळा, अजिबात डगमगून जाऊ नकोस. मी जोपर्यंत तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तुझं कोणीच वाईट करू शकत नाही. जर तुझा माझ्यावर पूर्णपणे विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय तेव्हा टाईप कर. बाळा, आपल्या परमेश्वराने, आपल्या गुरुने आपले प्रत्येक चूक माफ केली आहे. ते वेळोवेळी आपल्या पाठीशी उभे आहेत. वेळोवेळी आपल्याला मदतीसाठी धावून येत आहेत. बाळा, त्याचे उपकार आपण आयुष्यभर देखील फेडू शकत नाही. देवाने केलेल्या प्रत्येक कार्यासाठी आपण त्याचा आभार नक्की मानायला हवेत. देवाचे आभार मानण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा. बाळा, देवाने ज्या ज्या वेळेस आपली मदत केली त्या वेळेस आपण त्याचे ऋण व्यक्त करायला हवेत. आपली इच्छा ते पूर्ण करणार आहेत, म्हणून आपण आनंदी आहोत आणि असाच आनंद आपल्या चेहऱ्यावर, आपल्या मनामध्ये कायम असावा. यासाठी आपण आपले कर्म चांगलं करायला हवे. बाळा, तुझ्या पाठीमागे असलेली भयंकर चिंता देव लवकरच दूर करणार आहेत. तुझ्यासाठी देवाचे अनेक आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे. तुला आता हे जाणवणार आहे की तुझ्या अवतीभोवती आपले भगवंत आहेत. बाळा, तू जे काही करतोस ते प्रत्येक गोष्ट देव बघत आहे. तुझ्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवरती देवाचं पूर्ण लक्ष आहे. बाळा, ज्या प्रकारे कॅमेरामध्ये प्रत्येक गोष्ट दिसते त्याच प्रकारे देव तुझ्या अवतीभोवती आहेत. तू प्रत्येक जे गोष्ट करतो ते बघत आहेत. बाळा, तुझ्या मनात आता सर्व काही सकारात्मक विचार निर्माण होणार आहे. तू आता खूप आनंदी होणार आहेस. तुझ्या जीवनात आलेली प्रत्येक वाईट गोष्ट आज निघून जाणार आहे. बाळा, सर्वजण आज तुझ्यावर खूप खुश होणार आहेत. सर्वजण तुला खूप प्रेम देणार आहेत. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होणार आहे. तुझ्या मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त बाळा, प्रत्येक गोष्टीसाठी सकारात्मक राहा. असा विचार कधीच करू नको की हे अयशस्वी आहे किंवा असं घडू शकत नाही. असे नकारात्मक विचार करण्याची वेळ आज नाही आणि हे नकारात्मक विचार कधीच करणे योग्य नाही. म्हणून बाळा, नकारात्मक विचारांना लांब कर
आणि सकारात्मक विचाराचा अवलंब कर. बघ देव तुझ्यावर किती प्रसन्न होतील. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. जीवन हे तुझ्यासाठी खूप मोठं यश घेऊन येत आहे. फक्त तू तुझे प्रयत्न बंद करू नकोस. तुझे प्रयत्न नेहमी सुरू ठेव. सकारात्मक विचार जेवढं तू करशील तेवढा तुला फायदा होणार आहे. बाळा, आजचा हा व्हिडिओ जर तू शेवटपर्यंत बघितला तर तुझा मन पूर्णपणे सकारात्मक होऊन जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नकोस. बाळा, जे होत आहे सर्व तुझ्या भल्यासाठीच होत आहे असं मी तुला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि तेच खरं आहे. तू कोणत्याही गोष्टीला नकारात्मकपणे घेऊ नकोस. प्रत्येक गोष्टीला सकारात्मकपणे घे. बघ जीवन किती सोपं आणि सरळ होऊन जाईल. बाळा, तुझ्या जीवनात आनंद खूप येणार आहे. तू टिकून राहण्यासाठी तू कष्ट करणं गरजेचं आहे. बाळा, जीवनात चढ उतार येत जात असतात, परंतु सुखाचे दिवस आले म्हणजे लगेच गर्व करायचं नाही आणि दुःखाचे दिवस आले म्हणजे लगेच घाबरून जायचं नाही. जो दुःखाचे दिवस सहन करण्याची शक्ती ठेवतो त्याला सुखाच्या दिवसाचा आनंद घेता येतो. बाळा, तू देवाचा भक्त आहेस, मग तुला घाबरण्याची कुठलीच गरज नाही. बघ, तू जेवढा धैर्यशील राहशील, जेवढा बलवान होशील, तेवढेच देव तुझ्यावरती प्रसन्न होतील. कारण देव नेहमी म्हणत असतात की माझा लाडका भक्त कधीच घाबरू शकत नाही. माझा लाडका भक्त कोणालाच घाबरत नाही. माझा लाडका भक्त खूप बलवान आहे, शक्तिशाली आहे. त्याला कोणाचीच वाईट करण्याची हिंमत नाही. बाळा, अजिबात जीवनात त्रास सहन करून घेऊ नकोस. प्रत्येक गोष्ट स्वामी तुझी इच्छा पूर्ण करतील. तुझे वाईट दिवस दूर करतील. स्वामी जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तुला कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. जसे गुरु आपल्या शिष्याला प्रत्येक गोष्ट समजून सांगतात, त्याच प्रकारे आपले परमेश्वर तुला प्रत्येक गोष्ट समजून सांगत आहे. तुझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत. तुझी प्रत्येक भावना त्याच्यापर्यंत पोचत आहे. तुझी प्रत्येक प्रार्थना ते ऐकत आहेत. बाळा, तू केलेली सेवा त्याच्या चरणाशी पोचत आहे. फक्त तुझ्यामध्ये संयम ठेव. तू जे करतो आहेस ते शांतपणे कर, विचाराने कर, मनामध्ये आत्मविश्वास जागा कर. तुझं मन स्वच्छ आणि आनंदी ठेव. देवाला तेच हृदय आवडतात. हृदय स्वच्छ, निर्मळ, साफ आणि आनंदी असतं. बाळा, जर तुझे हृदय साफ नसेल, तुझ्या हृदयामध्ये नेहमी काही ना काही वाईट विचार असतील, तुझं मन स्वच्छ नसेल तर बाळा देव कधीच तुझ्या हृदयामध्ये येऊन बसणार नाहीत. म्हणून तुझा हृदय एकदम साफ, स्वच्छ आणि त्यामध्ये खूप प्रेम असू दे, खूप आनंद असू दे. बघ देव कसे तुझ्यावर प्रसन्न होतात. जीवनात अनेक अडचणी तुझ्या रस्त्यामध्ये आडवे येतील, परंतु त्या प्रत्येक अडचणींना सांग की होय, माझे परमेश्वर माझ्या सोबत आहे. मी कुठल्याच अडचणीला किंवा कुठल्या संकटाला घाबरत नाही, कारण माझे देव मला वाचवण्यासाठी, मला मदत करण्यासाठी नेहमी माझ्या पाठीशी उभे आहे. बघ, लगेच तुझे सर्व संकट दूर होतील. तुला ती अडचण खूप छोट्या वाटतील, तू त्या अडचणींना दूर करू शकतोस. पण बाळा, जर तू छोट्याशा अडचणीला जरी खूप मोठा समजत असेल तर ती अडचण तुला सोडवण्यासाठी खूप जड जाईल. म्हणून छोट्या छोट्या अडचणीला जास्त महत्त्व देऊ नको, कारण त्याच्या डोक्यावर स्वामीचा हात असतो. त्याला कितीही मोठं संकट अगदी छोटा वाटत असतं. बाळा, सर्व काही आपल्या दृष्टींवर, आपल्या भक्तावर अवलंबून आहे. जर तुझी भक्ती खूप धैर्यशाली असेल, खूप बलवान असेल तर कोणीच तुझा काहीच वाईट करू शकत नाही. आणि तुझी भक्ती निसंकोचपणे जर तू करत असेल तर बाळा लक्षात ठेव, तुला जीवनामध्ये कसलीच कमी पडणार नाही. जीवन मिळालं आहे तर ते जीवन आनंदाने जगायला शिक. देवावर विश्वास ठेव. तू तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. तुझी भयंकर चिंता ते दूर करतील. बाळा, देव म्हणतात तर ते खरंच होणार आहे. देवावर अविश्वास कधी दाखवू नकोस. हे सर्व तेव्हाच घडेल जेव्हा तू सकारात्मक विचाराचा अवलंब करशील. जर तू प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मक विचार करत असशील तर कुठलीच गोष्ट सहजपणे तुला मिळणार नाही. म्हणून बाळा, नकारात्मक गोष्टीचा कधीच अवलंब करू नकोस. सकारात्मक गोष्टीकडे
लक्ष केंद्रित कर. आजचा हा व्हिडिओ तुझ्यासाठी खूप सुंदर मार्गदर्शन घेऊन जात आहे. देवाचेही सुंदर मार्गदर्शन. जर तुला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक कर. आणि बाळा, देवाचे असे सुंदर मार्गदर्शन रोज येत असते. तर तुला हे मार्गदर्शन रोज ऐकायचे असतील तर आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.